नमस्कार मंडळी. भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेव्हा ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं तेव्हा घरोघरी उत्सवी वातावरण असतं. श्रद्धा आणि भक्ती यांनी गौरीचं पूजन होतं. इथे आपण बघतोय हा पहिल्या दिवशीचा नैवेद्य भाजी भाकरीचा अगदी साधा अशा पद्धतीने असतो. काही ठिकाणी मेथीची भाजी असते तर काही ठिकाणी शेपूची भाजीचा नैवेद्य असतो. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य हा इथे आपण बघतोय. इथे या 2-3 कोशिंबिरी, फळांची कोशिंबीर, या नारळाची चटणी, तसंच आणखी आपण शेंगदाण्याची चटणी, 16 प्रकारच्या एकत्र भाज्या, वाटली डाळ, भजी, तसंच पापड कुरडई आणि 5 पक्वान्न, त्यामध्ये पुरणपोळी, लाडू, करंजी, तसंच आपण याबरोबरच खीर असते आणि गोड भात. तसंच इथे आपण बघतोय आरतीची तयारी. यामध्ये पुरणाची आरती असते. ही पुरणाची आरती ही गौरीच्या पूजनाच्या दिवशी ही आरती अशा पद्धतीने केली जाते. आरती अशी आहे. सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, ओवाळीले कापराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने ही झाली गौरीची आरती. अशा प्रकारच्या आणखी 4 आरत्या म्हणजे शंकराची, दत्ताची, तसंच देवीची, सर्वात प्रथम गणपतीची, अशा पद्धतीच्या एकूण 5 आरत्या म्हणल्या जातात. इथे लाडू, करंजी, तसंच मोदक हे सगळ्याचं नैवेद्य दाखवून यानंतर तिसऱ्या दिवशी दुर्वा, फुलं हे सगळं देवीला वाहिलं जातं. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी हळद कुंकू, आरसा, फणी अशा पद्धतीने देवीच्या पुढे ठेवले जातं. देवी म्हणा, महालक्ष्मी म्हणा किंवा गौरी म्हणा, सगळ्याचं ही पार्वतीचंच रूप. त्यामुळे अशा पद्धतीने संध्याकाळी हळदी कुंकू असतं. सर्व सवाष्णींना हळदी कुंकू देऊन त्यांना अत्तर, फुलं असं ओटी भरून त्यांना दूध किंवा वाटली डाळ दिली जाते. इथे आपण बघतो तिसऱ्या दिवशीचं, हे विसर्जनाच्या दिवशीचं, इथे वाटली डाळ ही आपण आता करतोय. याच्यामध्ये 4 तास हरभरा डाळ भिजवून त्यानंतर त्यामध्ये मीठ, जिरे, मिरच्या आणि आलं, त्यानंतर थोडीशी ही साखर अशा पद्धतीने मिक्सर फिरवलं जातं आणि जाडसर ही अशी वाटली डाळ पाणी न घालता ही अशा पद्धतीने मिक्सरमधनं बारीक काढायची आणि त्यानंतर या अशा वाटलेल्या डाळीला वरून थोडीशी फोडणी द्यायची जिऱ्याची, तुपाची आणि नैवेद्य दाखवून दही भात आणि वाटली डाळ असा नैवेद्य गणपती आणि गौरींना दोघांनाही दाखवलं जातो आणि त्यांची पुन्हा आरती केली जाते. ही संध्याकाळी आरती केलेल्याचं आपण इथे बघतो आहोत. विसर्जनाच्या दिवशी दही भात आणि वाटली डाळ असा नैवेद्य दाखवून हळद कुंकू लावलं जातं देवींना आणि गणपतीला. यानंतर दुर्वा वाहून त्यांना अशा पद्धतीने त्यांची पूजा केली जाते पुन्हा. आणि यानंतर ज्याप्रमाणे आपण घरात गौरी गणपतींना आपलं सगळीकडे घर सगळं दाखवलं जातं, सगळ्या खोल्यांमधनं नेलं जातं, तसंच विसर्जनाच्या वेळेलाही सगळ्या खोल्यांमधनं गौरी आणि गणपतींना नेऊन पुन्हा पुन्हा आपल्याला या सेवेचा योग यावा आणि यश, संपत्ती, संतती, कीर्तीचा आपण वर मागून गणपतीचं विसर्जन करतो. धन्यवाद.